नमस्कार, मी सौ वैशाली आहे. आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. यंदा ज्येष्ठ नागरिक संघाला 11 वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्ताने आम्ही संघातील 80 वर्ष पूर्ण केलेल्या सभासदांच्या मुलाखती मागे वळून पाहता ह्या कार्यक्रमात घेत आहोत. असं म्हणतात की कर्तृत्व सिद्ध करण्याकरता संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठं माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. अशाच मोठ्या मनाच्या, कर्तृत्ववान, शांत, धीरोदत्त अशा ज्ञानेश्वर परशुराम गजरे काकांशी आज आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते की आपण आमचा चॅनल सबस्क्राईब करा, आपलं त्याच्यावरती लाईकही करा आणि मत नोंदवायला विसरू नका. काका, मी आता तुमचं स्वागत करत आहे. आणि आता मी तुम्हाला असं म्हणेन, रिमझिमणारा पाऊस बरंच काही सांगून जातो, मनाच्या खिडक्या तो हळूवार खोलतो. ज्ञानेश्वर काका, तुमच्या आठवणीतील ज्ञानामृताचे काही थेंब आमच्या ओंजळीत टाकले तर ते ऐकून आमचे कान अतिशय तृप्त होतील. आता मी नेहमीसारखेच प्रश्नांना सुरुवात करते. तुमचं बालपण कुठे गेलं, तुमचे वडील काय करायचे, हे सगळं सांगा बघू. माझा हा जन्म पार्ल्यातला आहे. माझ्या आईच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 35 का 36 साली पार्ल्यामध्ये शिफ्ट झालो. माझ्या वडिलांचं जन्म आणि शिक्षण हे सगळं गुजरातमध्ये झाल्यामुळे त्यांचं सगळं शिक्षण गुजराती मीडियममध्ये झालं. पण त्यांनी ठरवलं होतं, आपण मराठी आहोत, आपल्या मुलांना आपण मराठीतच शिकवायचं. म्हणून त्याने आम्हा सर्व 6च्या 6 भावंडांना मराठी मीडियममध्ये टाकलं. शाळा कोणती तुमची? माझं सगळं शिक्षण पार्लिटेक विद्यालयामध्ये झालं. प्राथमिक, माध्यमिक हे सगळं शिक्षण पार्लिटेक विद्यालयामध्ये झालं. तुम्ही किती भावंड, घरात किती माणसं होती? आम्ही एकंदर 6 भावंड आणि वडील एकटेच कमावते. त्यामुळे आम्हाला छान चौकी, हॉटेलिंग हे अजिबात वर्ज्य होतं. कमीत कमी खर्चात आम्ही मेंटेन करत होतो. मोठ्या भावाचे कपडे लहान भावाने वापरत हे परंपरेनुसार होतं. आम्ही सगळी 11 वर्ष जुनी पुस्तकं वापरली. सेकंड हँड पुस्तकं, कधी थर्ड हँड पण पुस्तकं वापरली. मग तेव्हा शाळेत वेगवेगळे काहीतरी स्पर्धा होत असतील ना? हो, नाही, स्पर्धा व्हायच्या, पण त्या माध्यमिक शाळेत गेल्यानंतर. प्राथमिक शाळेतल्या मला 2 आठवणी प्रकर्षाने आठवतात. आम्हाला कागदाचं पेपरवर बरंच शिकवायचं. निरनिराळ्या प्रकारच्या नक्षी करणं, निरनिराळ्या प्रकारच्या होड्या करणं, निरनिराळ्या प्रकारचे वस्तू बनवणं, आणि ते मला खूप आवड निर्माण झाली. आणि ती आवड डेव्हलप करत गेलो. आणि जिथे कुठे गेलो, लहान मुलं असतील तर त्यातला 1-2 प्रकार करून दाखवलं की लहान मुलं खुश व्हायची. बरोबर. पुढे गेल्यानंतर 4थीत आम्हाला साठे म्हणून एक शिक्षक होते. ते साठे सर आम्हाला सर्व विषय छान शिकवायचे, पण त्यात इतिहास विषय हा त्यांनी फार छानपैकी खुलून सांगितला. शिवाजीराजांच्या गोष्टी त्यांनी अशा सुंदर रीतीने सजवून सांगितल्या की मला ऐतिहासिक बॉडी निर्माण झाली. आणि त्यातून मग पुढे ऐतिहासिक पुस्तकं बरीच वाचली. पुढे मग मी माध्यमिक शाळेत गेलो. माध्यमिक शाळेत गेल्यानंतर आता मी बघत होतो, वडील एकटेच कमावत आहेत, आम्ही भावंड शिकतो आहे. शिक्षणाखर्च जरी तेव्हा कमी असला तरी सुद्धा 6-8 जणांचं कुटुंब पोचणं हे कठीण होतं. मग आम्हाला सारखा विचार येतो, आपण लवकरात लवकर कमावतो व्हायला पाहिजे, तर त्या दृष्टीने काय करता येईल. मग तेव्हा मला समजलं की हिंदीच्या परीक्षा दिल्या, 4 परीक्षा दिल्या, का हिंदीचे शिक्षक म्हणून आपण लागू शकतो. मग मी 5वीमध्ये पहिली परीक्षा दिली, 6वी दुसरी दिली, 7वीत तिसरी दिली. पण ह्या हिंदीच्या परीक्षा व्हायच्या ते दुसऱ्या शाळेत जायचे. त्या शाळेत जाऊन नंबर शोधून काढणं, आपला भाग कुठला आहे तो बघणं आणि त्याप्रमाणे परीक्षा देणं. पहिल्या परीक्षेला 1 पेपर, दुसऱ्या परीक्षेला 2 पेपर, तिसऱ्या परीक्षेला 3 पेपर, अशी ती परीक्षा होती. तिसऱ्या परीक्षेला फक्त 6 ते 7 मुलं होते. आणि या परीक्षेत देण्यामागे माझा हेतू हाच होता, आपण लवकरात लवकर कमावतो. आमच्या तिसऱ्या परीक्षेला त्यावेळीची मराठी अभिनेत्री आशा पोद्दार ही हिंदी शिकवायला यायची. आमच्यातले का रात्रीमध्ये त्याने विचारलं, पाहिजे तुम्ही कुठल्या मॅडम गाईडवरून शिकवता? नाही आम्ही असं नाही, गाईडवरून नाही.
हे स्वतः स्वतः अभ्यास उत्स्फूर्त करून होऊ घ्यायचं. शकतो. बरोबर. पुढे मग पण मग शाळा जवळ होती का हो घरापासून? नाही हो, जवळजवळ 15-1 मिनिटाच्या अंतरावर होती. पण मग सहज पण त्यात काय होतं ते हां. आमचं जे बरोबर. गिराड होतं ना त्यासमोर पु ल देशपांडे राहायचे हां. आणि त्याच्या बाजूला सतीश बुवाजी हं. आणि त्यांच्या वाडीतून जर गेलो तर आमचं असं 5 ते 7 मिनिटाचं अंतर रस्ता वाचायचं. वाचायचं बरोबर. तर त्यामुळे कोणाचं लक्ष नाही बघून आम्ही हळूच तिथून आत- आतमध्ये. मग कधी कधी सतीश बुवाजी ओरडायचे काय, अरे हे तुझ्या बापाचा रस्ता आहे का? हा. त्यांच्या दोन्ही काकांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं. हां. पण त्याचं अहो म्हटलं फाटक बंद करून जातो मागचं सुद्धा. हां. नाही नाही इथून नाही जायचं. आता मला सांगा बाहेर ते फेरीवाले कोणी असतील तर निराळे. निराळे. बरं आम्ही मुलं दुसऱ्या कुठल्या कामासाठी विद्यार्थी. गेलो तर बरोबर. निराळे. शाळेत जर जातो म्हटलं त्यांनी इतकं ऑब्जेक्शन घ्यायला नको तर नको. घ्यायला खरंच हां. पण स्वभाव असतो पण ना. हां. हं. पण अशा त्यामुळे असा आमचा तो प्रवास झाला. बरोबर. आता तिसरी परीक्षा झाल्यानंतर मग फायनलची परीक्षा होती हां. आरे पोदार हायस्कूलला सांताक्रूजला. तिथेही जाऊन मी स्वतः मला गायडन्स कोणाचं नव्हतं. हं. सगळं मीच सगळी माहिती काढायची. क्लासेस कुठे भरतात, फॉर्म कुठे भरायचे, परीक्षा कुठे द्यायची, काय हे सगळं माझं मीच करायचं. पुढे 7वी झाल्यानंतर डोक्यात विचार आला सगळ्या उत्तर भारतीय लोकांचं हिंदीच मातृभाषा आहे. म्हणजे ते कॉम्पिटिशन भरपूर आहे. आता काय करायचं? विचार करता समजलं की मराठीचं सुद्धा 4 परीक्षा, मराठीच्या सुद्धा 4 परीक्षा दिल्या की जॉब मिळू शकतो. म्हणून मी मराठीवर कॉन्सन्ट्रेट केलं. 8वीला पहिली परीक्षा, 9वीला दुसरी परीक्षा, 10वीला तिसरी परीक्षा. हं. अशा प्रकारे माझा अभ्यासक्रम सुरू होता. बरोबर. बरं हां. आता आणि मग 10वी वडील रेल्वेत होते ना तुमचे? हां वडील रेल्वेत मग होते. तेव्हा लहानपणी प्रवास केलात म्हणाला होता भरपूर एकदा. भरपूर हां, प्रवास किती झाला कुठे आहे. कुठे गेला होता आठवतंय? आमचा प्रवास कन्याकुमारीपासून ऋषिकेशपर्यंत झाला आहे आणि यावर द्वारकेपासून कलकत्तापर्यंत. वा. त्या- मग त्यातली त्याच्यात- एखादी आठवण आहे? पण सगळीकडे ते गेलो होतो रेल्वेने गेलो. रोडवे आम्हाला हेच नव्हतं. आम्ही 8 माणसं बरोबर. कुठे खर्च करणार खर्च परवडणार नाही. नाहीच. आणि सगळीकडे आम्ही फिरलो तर धर्मशाळेत राहायचो. कुठल्याही हॉटेलमध्ये राहणं आम्हाला शक्यच नव्हतं तेव्हा पद्धतच नव्हती अशी. आणि पद्धतही नव्हती. नाही. त्यातल्या 2 आठवड्या मला चांगल्यापैकी हो आठवतात. सांगा ना. हां. तेव्हा रेल्वे कन्याकुमारी पण नव्हती. त्रिवेंद्रम शेवटलं स्टेशन होतं आणि त्रिवेंद्रम बाय रोड कन्याकुमारी झालं आणि कन्याकुमारीला सनराईज बघण्यासाठी हं. साधारण 2.5 ते 3 तासाचा प्रवास होता. हं. म्हणून त्रिवेंद्रम आम्ही टेम्पो बुक केला होता आणि टेम्पो 4 वाजता येणार होता पहाटे. पहाटे. हं. आम्ही 3 वाजता सगळं उठून तयार झालो. रात्री खाण्याचा डबा बिबा सगळा तयार करून ठेवला होता. टेम्पो आला, आम्ही पटापट टेम्पोत बसलो. खाण्याचा डबा तिथेच. हं. तिथे पोचलो. सनराईज काय व्यवस्थित बघायला मिळालं नाही. ढगाळ वातावरण होतं. सूर्य बराच वर आल्यानंतर मग हं. आम्हाला येत मग तिथे समुद्र चांगला एक सेफ साईड आहे. 3 समुद्र एकत्र होणार त्या आणि तिथे पाण्याची होली इतपतच आहे. तिथे आम्ही छानपैकी हुंदडलो सगळेजण भूक लागली आणि असेल. बाहेर आलो हं. आणि मग धर्मशाळेत आलो. सगळ्यांच्या पोटात कावळे कोकला. मग डबा शोधायला सुरू. डबा कुठे आहे? कुणी घेतला? तू घेतलं. आम्ही जो 8 ते 10 जण होतो त्या मग वडील मार्केट बाजारात गेले. तांदूळ आणले, टोमॅटो, बटाटे, मिरच्या, फोडणीचं सामान असेल. फोडणीचं सामान हे आणलं आणि ते भात आणि बटाटे रस्सा. पण सगळे पोटभर छानपैकी जेवले आणि तेव्हा ते आम्हाला अमृतासारखं वाटलं. बरोबर. भूक लागलेली होती. आणि दुसरी आठवण म्हणजे गिरनार पर्वतावरती आमच्या लहानपणी आमच्या 2 फेऱ्या झाल्या. हो. त्या अक्षरशः मोजून 11,000 पायऱ्या. तो पहिल्या वेळेला मी मोजल्या. आणि पहिल्या वेळेला काय झालं, आम्ही गेल्यानंतर साधारण 2-3 तास तिथे थांबलो आणि मग खाली उतरलो. त्यामुळे विशेष त्रास झाला. पण दुसऱ्या वेळेला गेल्या दर्शन घ्यायचं लगेच खाली उतरलो. आल्यानंतर पायात गोळे आले. बरोबर. मग काय तेव्हा वाफेची इंजिन होते आणि वडिलांचा तेव्हा फर्स्टचा पार्ट होता. एक कुठे सेपरेट मिळायचा. तर वडील मोठं जंक्शन आलं की पाण्याचा डबा घेऊन इंजिनमध्ये जायचे, गरम पाणी घेऊन यायचे आणि त्यात आम्ही बाथरूममध्ये पाय शेकले. तेव्हा मला गेली थोडंसं. ह्या 2 चांगल्या 2 आठवणी. आम्ही 10वीत असताना एक तेव्हा नेमकी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. आम्हाला सगळं म्हणून आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. काय करायचं ते समजत नव्हतं.
मग आमच्या एका मित्राच्या डोक्यात आयडिया आली. त्याने हातात 2-3 रुमाल बांधले, खिडकीच्या काचेवर मारले, काच फुटली. हे आणि हे त्यांनी केलं एक पिरियड संपून दुसरा सुरू व्हायच्या आधी. मधले आणि मग शिक्षक सर आल्यानंतर बोंबा सर बाहेरून दगड आला, काच फुटली. त्यांनी मुख्याध्यापकांना कळवलं, त्यांनी पाठवला आणि मग शाळा सोडली. आम्ही घरी कसले जातो हो, ते तसेच सगळे निघालो आणि पार्लरला सगळ्या शाळा आम्ही बंद करायला लागल्या. गुजराती मिडियम, इंग्लिश मिडियम सगळ्या शाळा आम्ही बंद करायला. आणि हे आंदोलनाचं 4 ते 5 दिवस चाललं. त्या संयुक्त राष्ट्र अशा प्रकारांचा सक्रिय सहभाग केला. आणि तुम्ही शाळेत असताना काहीतरी खेळ पण खेळत होतात ना, दांडपट्टा आणि असं? शाळेत असतानाच मला साधारण 3री-4थीत असताना मला समजलं तिथे टिळक मंदिर म्हणून एक संस्था आहे, त्यांची व्यायामशाळा. आणि त्यात संध्याकाळी 5:30 ते 7:30 लहान मुलांचे खेळ घेतात. बरोबर. तर त्यामुळे ते आता खेळण्याचं जो आहे ते जायला सुरुवात केली. आणि ते सगळे मैदानी खेळायला जायचे. ते 2-3 तास आमचे मजेत जायचे. आणि तिथे नुसते खेळ नाही शिकवले, तिथे निरनिराळ्या व्यायामाचे प्रकारही शिकवले. नुसते हाताचे व्यायाम, डंबेल्स, जोडी, लाठी, काठी, लकडी, जंबी. त्या व्यायामशाळेतच मला एअरगन वापरायची संधी मिळाली. पण ते एअरगनचे छरे विकत आणायला लागायचे आणि ते फक्त क्रॉफर्ड मार्केटला मिळायचे. तर त्यामुळे एक डबे आणल्यानंतर परत काय मी त्या पंधात पडलो नाही. तिथे खरे दंबे पण होते, पण आम्हाला जंबे दिले ते लाकडी दंबे दिले होते सरावासाठी. आणि त्याच्यावरती आम्हाला ते सराव करायचा, जुजबी प्रकार शिकवले. तिथेच एक शोकेसमध्ये दांडपट्टा होता. एकदा चुकून ती शोकेस उघडी असताना दांडपट्टा काढला, हातात चढवला. अहो काय 1 ते 1.25 किलो वजन हो दांडपट्ट्याचं. ना तुषाराला आपल्या पूर्वजांनी 2 दांडपट्टे घेऊन कशा लढाया केल्या असतील. असं 5 मिनटंसुद्धा हातात धरवे ना, तो लगेच काढून ठेवून दिला. आणि ते दांडपट्ट्याला धार नव्हती, त्याच्यासुद्धा चुकून एका मुलाच्या शर्टाला लागला, ते शर्ट एवढा फाटला गेला. न धार असताना एवढा फाटला गेला. आता ही व्यायामशाळेत खेळत असतानाच मला समजलं, सकाळच्या वेळेला नमस्काराचार्य भाऊसाहेब चोमण हे समंत्र शास्त्रोक्त सूर्यनमस्कार शिकवतात. तर काय शिकण्याचंच होय ते. म्हटलं आपण हे सुद्धा का शिकवून नाही. आणि तिथे मी जायला सुरुवात केली आणि ते सगळं मग अतिशय आवडलं. आणि ते समंत्र म्हणजे कसं, सूर्याची मुख्य 12 नावं आहेत. त्या प्रत्येक नावाचा एक मंत्र असे ते 12 मंत्र. नंतर 2-2 नावाचा एक मंत्र असे ते 6 मंत्र झाले, असे 18 झाले. नंतर 4-4 नावाचा एक मंत्र असे 3 मंत्र झाले. हे 2 वेळाला म्हणायचे, 24 झाले. आणि 25वा मंत्र मात्र सगळ्यांची गोळाबिरीच होता. तो त्याचा मी आत्ता तुम्हाला म्हणून होतो. आणि हा सगळा मंत्र एका दमात म्हणायचा. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्रः. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्रः. मित्र रवी सूर्य भानु खगपूष हिरण्यगर्भ मरीच सवित्र अर्क भास्कराय नमः. हे सगळे एका दमात म्हणायचं. त्यामुळे दम लागणार नाही, तो सरावच केला. आता हे सूर्यनमस्कार झाल्यानंतर 50 भेटला. आता सकाळचा हा व्यायाम आणि संध्याकाळचा मैदानी खेळ. शरीर व्यवस्थित राहणार. मला माझ्या स्वतःसाठी हॉस्पिटलच्या 80 वर्षाच्या आयुष्यात एकही रात्र काढायला लागली नाही. मस्त एकदम. आणि दुसरं म्हणजे मला 40 सुद्धा 40 नंतर लागली, त्याच्या आधी लागली. आता मी वेड्यावाकड्या वयातनं वेळेला अभ्यास करून सुद्धा 40 लागली. आणि मी माझा स्वतः पाहिले. एका माझ्या मित्राच्या धाकट्या भावाला लाईट नंबर आला होता डोळ्याचा. त्याने ते शास्त्रोक्त सूर्यनमस्कार घातल्यानंतर त्याचा नंबर गेला. साधारण 3 ते 4 महिन्याची. सूर्यनमस्कारामध्ये एवढी ताकद आहे. आता हे सगळं करत असताना आमच्या त्या व्यायामशाळेमध्ये मुलांच्या स्पर्धा होत. एका ह्याच्यात हस्ताक्षर स्पर्धा झाली. तर त्या हस्ताक्षर मला नंबर मिळाला की नाही मला आठवत नाही, पण आमच्या लायब्ररीचे सेक्रेटरी होते, त्यांना हस्ताक्षर आवडलं. त्यांनी मला लायब्ररीत बोलवलं.
अरे हे रेषे भरायला का तर करू बिझनेस करायला त्या कामाला सुरुवात केली. बरोबर. त्यात काय मानधन काही नव्हतं, हं. पण त्यात एकच फायदा झाला. एक लायब्ररीतलं एक पुस्तक मला घरी नेऊन वाचायची परवानगी मिळाली. त्यामुळे माझी वाचनाची वाचनाची खूप आवड आवड. निर्माण झाली. म्हणजे हे साधारण माझ्या 7व्या ते 8व्या वर्षी झालं आहे. हां. मग त्या 8व्या वर्षापासून माझी जे वाचनाचं वेळ लागले, अतिशय हो. वेळ लागले. अजूनही तुम्ही जाता लायब्ररीमध्ये, अजूनही जाऊन पुस्तकं आणता तुम्ही मराठी ग्रंथ संग्रहालयात, आणि नाही, तुमच्या इथे पण सुरुवात केली ना. आपल्या इथल्या मराठी संग्रहालयात गेल्या वर्षीपासून जात होतो आणि मागच्या वर्षीपासून बंद केलं. बरोबर. पण आम्ही आमच्या इथे लायब्ररी मात्र सुरू केली आहे हं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची. हं. आता हे सर करत असताना हं. आपोआपच मी टिळकबंधाचा निर्णय ॲक्टिव्हिटी भाग घेत गेलो. भाग घेत गेला. आम्हाला घरोघर जाऊन वर्गणी जमा करायला, हां. ती वर्गणी जमा करत असे. गणेश शास्त्राची, कोजागिरीची अशी वर्गणी जमा करत असे. आता ती वर्गणी जमा करत आणि त्याशिवाय त्यांची क्लिनिकल काही काम असायची. आता बघा, हे शाळा, हं. त्या निर्णय परीक्षा, हं. हे सगळं आणि वाचनाची आवड मधली. वाचनालय, हं. व्यायामशाळा, हं. हे आणि घरोघर जाऊन वर्गणी जमा करतात, हे सगळं एकाच वेळेला चालत होतं. आणि त्याबरोबर रात्री 9 वाजता मी त्या टीममध्ये जायचं आणि त्यांचं क्लिनिकल काम साधारण 1 ते दीड ते 2 तास करायचं. त्यावेळेला काय 9, 9:30 सगळीकडे चिडी चूप व्हायचं. सगळं चिडली. 11 वाजता टीव्ही म्हणजे नव्हते, काही नव्हतं मी एकटाच तेव्हा. गेलं. आता या सगळ्या ह्याच्यात घरच्यांना त्रास नको, मी माझं अंथरूण बाहेर वरांड्यात काढून ठेवायचं, रात्री गेल्यानंतर अंथरूण पसरायचं, झोपायचं. झोपायचं. असे ती दिवस गेले. बरोबर. त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या या व्यक्तींची भाषणं ऐकली. हां. विशेष म्हणजे स्वातंत्र्य समराचं भाषण मला स्वतः ऐकायला मिळालं आहे आणि ती व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर प्रगट होती. अजूनही आहे. म्हणजे त्यांचं काय ते वक्तृत्व हं. आणि आवाज एवढा कणखर, आपल्या मराठीमधनं एवढं मैदान असेल, ऐन वेळ मध्येच भाषण बंद असताना झाला. मध्ये स्पीकर बंद पडला, बरोबर. पण त्यांचं शब्द शेवटपर्यंत ऐकायला जात होता. हं. हा असे हे आवाज केवढा असेल त्यांचा. आणि त्याच याच्यात मी आचार्य रे, पु. ल. देशपांडे, भालबा केळकर या सगळ्या मंडळींची भाषणं ऐकली. आता तिथे आम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचो तेव्हा आत्तासारख्या खुर्च्या नसायच्या. जाजमं टाकायची, भारतीय बैठक. टाकायची, जाजमं उचलायची, हे काम आमच्याकडे. आता जाजमं उचलायचं का म्हटल्यानंतर मला ते आम्हाला शेवटपर्यंत थांबायला थांबायला पाहिजे. आता त्या सगळ्या ह्याच्यात गाण्याचे कारण असायचे छानपैकी. हां. राम मराठे, छोटा गंधर्व, हं. ज्योत्स्ना मोहिले, हं. किशोरी आमोणकर, या त्यांची गाणी त्या असायची. सगळ्या याच्यात आम्ही काय तानसेन झालो नाही, पण तानसेन झालात. वा. छान छान. त्यावेळेला दीनानाथ हं. आमच्या लोकांनी सगळ्यात नाट्योत्सव व्हायचं वर्षात निघता, आणि त्या नाट्योत्सवामध्ये 4 नाटकं ठेवली जायची. हं. आता स्वयंसेवक म्हणून काम करत असताना साहजिक मलाही त्यांनी त्यात स्वयंसेवक म्हणून घेतलं. हं. आणि पहिल्याच दिवशी त्यांनी माझी जबाबदारी ग्रीन रूमवरती ठेवली. तर नाटकाच्या मध्यंतरामध्ये नटांचे चहा पाणी लागतं, चहा, कॉफी, बिस्किटं, वडे, खायला. कोल्ड्रिंक असं जे लागतं ते सगळं त्यांना आणून देण्याची व्यवस्था माझ्याकडे लागली. आणि त्याची मला नोंद ठेवायला लागायची. ती नोंद आणि कॅटरिंगची नोंद या आमच्या नोंदी व्यवस्थित जुळल्यामुळे मॅनेजमेंट कॅटर याच्यात कधी वितुष्ट आलं नाही. हं. आणि असे आता हे पहिल्याच दिवशी व्यवस्थित झाल्यामुळे पुढच्या 1, 2, 3, 4, 8 एक नाट्योत्सव ही जबाबदारी माझ्याकडे त्यांनी. हं. हं. तर त्यातलं मला एक शेवटला एक नाट्योत्सव आवडलं होतं. हं. चौबर म्हणून नाटक होतं. हं. प्रसाद सावकार, छोटा गंधर्व, राम मराठे असे सगळे दिग्गज मंडळी करत होते. हं. आणि जे 9:30 नाटक सुरू झालं, सगळ्यांच्या गाण्याला वन्स मोर मिळाला. आणि जे 9:30 सुरू झालं नाटक पहाटे 4 वाजता संपलं. बापरे. 4 वाजता नाटक संपल्यानंतर 4 दिवस आम्ही सगळ्यांनी मेहनत केलेली. हं. संस्थेसाठी भात आणि टोमॅटोचा रस्सा हं. असं तर उपाय ठेवला होता. हं. तो खाल्ला, घरी येऊन झोपलो. आईने आतून विचारलं, अरे काय रे किती वाजले? म्हटलं 1:30 वाजला. विचार सांगतो 8:30 वाजले. नेमकी दुसऱ्या दिवशी संस्कृतची परीक्षा, बापरे. खेळविद्या भेटायची. अभ्यास काय हं. देवाला माहिती.
भावनीच्या आता भरण्यात झोपल्यामुळे 8 वाजता उठायलाच लागलं. हं. 8 वाजता उठल्यानंतर मग भावनीचं कार्य पेपर कितीच असतं म्हटलं 11 वाजता. मग चला आटप सगळं पटापट. तर काय आम्हाला भाग्य असं होतं की आमच्या वाड्यामध्ये विहीर होती. हं. अंघोळ करायची म्हणजे विहिरीत पाणी राड होत्याची. हं. पाणी उपसायचं डोक्यावर बांधली होतायची का झाली आमची अंघोळ अंघोळ. झाली. अंघोळ आटपली पटापट जेवलो आणि शाळेत गेलो. तिथे गेल्यानंतर पेपर 3 वाजता. आता काय करायचं. मग शाळेत झाडं मात्र बरोबर होती. छान शांत सावली असलेल्या झाडाखाली जाऊन बसलो. हं. पण रात्रभर झालेली जागा डुचकी कधी लागली कळलंच नाही. हं. आणि मग अभ्यास. 2:30 वाजता जेव्हा बेल झाली हं. तेव्हा मग मी उठत बसलो आणि जाऊन पेपर तोंडावर पाणी मारलं आणि जाऊन मारलं. बसलो. आणि त्या परीक्षेत मी चांगल्यापैकी पास झालो. वा. 58 साली आम्ही SSCला गेलो. हं. आणि 58च्या 7 जानेवारी इलेक्शन डिक्लेअर झाल्या महापालिकेच्या. आणि त्यात आमच्या टिळक मंडळाचे कार्यवाह नंदकुमार पातकर हं. हे संयुक्त महाराष्ट्र समिती उभे राहिले. हं. आम्ही टिळक मंडळाच्या व्यायामशाळेचे 30-40 मुलं, शाळेच्या व्यायामशाळेचे 30-40 मुलं हे व्हॉलंटिअर त्यांना मिळालं. आता आमच्या मार्चमध्ये परीक्षा अडवल्या तर इलेक्शन महिषा आणल्या होत्या. हं. 2 महिन्यात आम्ही रस्ते रंगवणं, पोस्टर लावणं, बॅनर लावणं, कार्ड लिहिणं, कार्ड वाटप करणं ही सगळी कामं केली. आणि ते म्हणजे 58चं इलेक्शन हे मी मनापासून एन्जॉय केलं. ऐन निवडणुकीच्या दिवशी माझं पोस्टिंग पार्ला पश्चिममधल्या एका अनोळखी गुजराती शाळेत झालं होतं. हं. पोलिंग एजंट म्हणून. सुरत इलेक्शन चालू होतं. एक वोटर 20 ते 22 वर्षाची आली. हं. आणि तिने नाव सांगितले नावासमोर 60 वर्ष लिहिली. हं. मी ऑब्जेक्शन दिलं. पोलिंग ऑफिसरला विचारलं हे काय की 22 मुलगी 60 वर्षाच्या वयाचं वोटिंग कसं करते. हं. म्हटलं हे काढा बाहेर. तर ते बाहेर न काढता सर्व पोलिसांच्याच हवाली गेलं. तर पोलिंग एजंट म्हणून ही ड्युटी असते प्रॉपर म्हणून. तेव्हा ती इलेक्शन कार्ड वगैरे नव्हती. फक्त ते आपण सरसर आम्हाला नॉलेज वापरून ते करायचं असतं. म्हणजे 58चं इलेक्शन मी पूर्णपणे एन्जॉय केलं. आणि इलेक्शनमधले काय 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 कामं असतात ती सगळी अनुभवली. आता 10वी 11वीत असतानाच नोकरीची वेळ डोक्यात घोळत होते. बस चर्चा करता करता समजलं कॉमर्सचा कोर्स हा सगळ्यात स्वस्त आहे. त्याच्यामुळे आपण कॉमर्सला जायचं ठरवलं. आणि दुसरं विशेष म्हणजे जरी तुम्ही डिग्री घेतली नाही आणि मध्ये कुठे अडकलात तरीसुद्धा तुम्हाला नोकरीमध्ये प्रेफरन्स मिळतो. त्यामुळे आपण BSc काही करायचं नाही. आणि BSc करून कुठे थांबू शकत नव्हतो. पुढे काहीतरी शिकायला पाहिजे होतं. आणि घरून आम्ही मंडई उभे असेल पण पुढे शिकायला कितपत परवानगी म्हणून लागत होते. पण ठरवलं कॉलेजला आपण कॉमर्सलाच जायचं. आणि तेव्हा 3च कॉलेज होते. सिडनॅम, सिद्धार्थ आणि पोदार. आता मध्यमवर्ग असल्याचे पोदारच होते. सिद्धार्थ म्हणजे शेड्यूल कास्ट, सिडनॅम म्हणजे वायफाय. त्यामुळे पोदारला ॲडमिशन घेतली. पोदारचा मला एक फायदा असा झाला आहे. पोदारमध्ये एक 7-8 मुलांचा ग्रुप असा होता. त्यांचे विचार चांगले होते आणि ते विद्यार्थी परिषदेचं कामं करायचे. तर त्यांचं मला आवड निर्माण व्हायला लागली. आणि मी हळूहळू विद्यार्थी परिषदेत ॲक्टिव्ह भाग घ्यायला लागलो. आमची प्रत्येक महिन्यातून एक मीटिंग निरनिराळ्या कॉलेजमधून व्हायची. अशाप्रमाणे मी हळूहळू ते कामात घेतलं गेलं. पुढे मग इंटर झालं. इंटरला मी पहिल्या आयटममधून नापास झालो. मग MA कॉमर्स कॉलेजला पार्ला कॉमर्स कॉलेजला सेकंड पॉईंटला ॲडमिशन घेतली आणि तिथून इंटर कॉमर्स कंप्लीट केलं. पण आम्ही इंटर कॉमर्सला फक्त 24च मुलं होतो आणि त्यातली फक्त 16 पास झाली. साहजिकच कॉलेजने ज्युनियर सिनियर सुरू केलं नाही, बंद केलं. त्यातले मला दुसरं कॉलेज सुद्धा पोदार लागेल. परत पोदारला गेलो. पोदारला मला लायब्ररीचा फार मोठा फायदा झाला. तिथे ज्युनियरला असताना मी माझ्या मित्रांनी सांगितलं मला पार्ट टाईम काम करायचं आहे. आणि मला पार्ट टाईम जॉब मिळाला आणि तो मिळाला एका CAकडे. तर त्या CAचं ऑफिस त्याला मिळणारं मान राहतात. गेल्या पिऊन तो चहा आणून ठेवणार.
कुठे क्लायंटकडे गेलं की मिळालं बर्दाश्त उद्घोष असेल बडदास. त्याच्यामुळे माझ्या मत आपण सुद्धा सिद्ध व्हायचं आपण आपण पण मध्ये शिव. थांबायचं नाही. बरोबर. किती त्रास झाला तरी चालेल पण आपण शिव व्हायचं. आणि विशेष म्हणजे त्यांच्या माझी वेवलेंथ चांगली जुळली आणि मी ज्युनियर सिनियर दोन्ही वर्षांनी त्यांच्याकडे माझी कॉलेजची वेळ सांभाळून काम करत होतो. या दरम्यानच्या काळामध्ये ते टिळकमंदिराच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे नमस्काराच्या स्पर्धा होत्या, सूर्यनमस्काराच्या. आमच्या टिळकमंदिराच्या संघाने भाग घेतला आणि आमचे ते सगळे 6 सूर्यनमस्कार श्वासाच्या याच्यावरती कंट्रोल झाले, आकड्यांना मोजता. आणि आम्हाला तेव्हा दुसरा नंबर झाला. पूर्वी सिनियर BComला असताना त्याच मुंबई शारीरिक शिक्षण मंडळात ते इंटर कॉलेजिएटचे इंडियन गेमचे सामने होते. त्यात आमच्या संघाने खो खोसाठी भाग घेतला तर आणि आम्ही भारतचंद्र ट्रॉफी मिळवली. त्यात माझाही सहभाग होता. सगळ्यात सांगायचं मी पुढे होतात, जाईल तिथे यश. कॉलेजमध्ये बाकी ॲक्टिव्हिटीमध्ये अशा ॲक्टिव्हिटी भाग घेतला. आता सिनियर BComला असताना विद्यार्थी परिषद ओढल्या गेल्यामुळे विद्यार्थी परिषद अखिल भारतीय अधिवेशन जिल्ह्याला 24-25 जानेवारी होतं. आता मुंबईतून डेलिगेट पाठवायचे होते तर त्यात मलाही त्यांनी सिलेक्ट केलं. पण एक आहे त्याच्या आधी सांगायचं विसरलो. जेव्हा मी कॉलेजला जायचं ठरवलं तर मला घरून विरोध झाला. कॉलेजचा खर्च आम्हाला परवडला नाही का, कॉलेज फार पेशंट असं घरच्यांचा समज झाला होता. पण त्यावेळेच्या फीज काही तेवढ्या नव्हत्या. तर त्यांनी मला सांगितलं कॉलेजची फी तेवढी आम्ही भरू, बाकी तुझा खर्च तू करायचा. पण विचार करू आपण काय करू शकतो. पुस्तकं, वह्या, छत्री, चप्पल हे सगळं आपल्यालाच करायचं आहे. मग काय करायचं, आपण कुठे खर्च कमी कुठे करू शकतो. विचार करता समजलं आपण आपला वेश सिंपल ठेवायचा. शर्ट, सुती पायजामा आणि पायात चप्पल, बूट तो पण मी कधीच वापरले नाही. आणि याच्यावरती मी शिक्षण सुरू केलं. आता बाकी मुलांचा एक ड्रेस ज्या किमतीमध्ये होत असतात त्या किमतीमध्ये 4 ड्रेस माझे व्हायचे. असं ते मी काटकसर केली आणि माझं स्वतःचं भागवलं. आणि या सगळ्याला मला घरून पॅकिंग काही नव्हतं, मी माझं स्वतःच करत होतो. आता ते सिनियर BCom असतं ज्यावेळेला अधिवेशन लागलं, 24-25 अधिवेशन होतं. आम्ही 22ला निघून 23ला रात्री 9 वाजता दिल्लीला पोहोचलो. दिल्लीतल्या मंडळीने आमची व्यवस्था केली होती बिर्ला मंदिराच्या धर्मशाळेत. बिर्ला मंदिर जिथं गांधीजीनं गोळ्या घातल्या ते मंदिर. आता कडाक्याची थंडी, जानेवारी महिना, लोक जाऊन स्वेटर घालून बसायचे. आम्ही मुंबईहून गेलेले 20 जण गेलो होतो. 6 मुली त्या 14 मुलं होती. आणि धर्मशाळा ती हॉटेल बिटेल नव्हतं. आम्ही सकाळी आणि 8 वाजता अधिवेशन सुटलो. आम्ही सकाळी 5 वाजता उठलो, कपडे काढले, जोर मारले, बैठका काढल्या आणि सरळ त्या नळाखाली जाऊन बसलो. तिथे सगळे प्रतिनिधी बघत बसले. आजच्याला आम्ही गरम गरम कॉफी येतो 3-3 कपडे लोकांचे कपडे घातले, नळाखाली बसले. 2-4 क्षण सगळ्या संवेदना गेल्या. झालं, अंग पुसलं पटापट आणि परत जोर बैठका मारल्या आणि कपडे सोडले. आणि ती हॉल जवळच होता. आता मला सांगा, अंगात शर्ट आतमध्ये स्वेटर होते 2, नाही असं नाही, पण खाली पायजामा आणि चप्पल. पण ते व्यायामामुळे मी इथं सगळी थंडी बेअर करू शकलो. आणि ते सगळी दिल्लीतली लोक मला टकामका बघायचे, ते काय कसा म्हणून ज्याला थंडी कशी लागत नाही. अशा प्रकारे आमचं दिल्लीचं अधिवेशन पार पडलं. दुसरी 26 जानेवारी मी माझं भाग्य समजतो. 26 जानेवारीचं संचलन मला माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळालं. हे फार कमी लोकांच्या आणि तेव्हा मला स्वतःला धन्य वाटलं की दिल्लीवारी खर्च चांगली झाली. आणि प्रत्येक भारतीयांनी हे संचलन अवश्य प्रत्यक्ष पाहावं, टी व्हीवर न बघता प्रत्यक्ष पाहावं, हे मला इच्छा निर्माण झाली. राहिले 2-3 दिवसामध्ये आजूबाजू ठिकाणं परत मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मग तर ठरलं आता दुसरी कुठली ॲक्टिव्हिटी, आता अभ्यास की अभ्यास.
आणि बी कॉमला चांगल्यापैकी पास केलं. आणि ते बी कॉम करत असतानाच ठरवलं होतं आपलं CA करायचं. आता बी कॉमचं झालो, आता पुढे आर्टिकलशिप. पण तेव्हा डोक्यात विचार चालला होता, आपल्याला काय आर्टिकलशिपमध्ये काय स्टायपंड नव्हतं आणि घरून परत अजिबात नव्हतं. घरून उलट मला सांगितलं बी कॉम झाला तर नोकरी कर. म्हणजे नाही मला पुढे शिकायचं आहे. मग एक कर, तुला दर महिन्याला घरी काहीतरी पैसे द्यायला लागतील तर तुला पुढे शिकायला मिळेल. आता मला सांगा, मी माझा खर्च करायचा आहे, त्याशिवाय शाळेत पैसे घरी पैसे द्यायचे आणि प्लस अभ्यासासाठी खर्च करायचा. करायचं कुठे? मग पार्ट टाईम कामं करायला सुरुवात केली आणि तसं सुद्धा बी कॉम करत असेल तर पार्ट टाईम कामं करत होतो, तर ती हळूहळू डेव्हलप करत होतो. आता हे सगळं करत असताना माझे काही मित्र मला माझ्या मागे बुणबुण लावत होते, अरे घरी हा मध्यमवर्गासाठी कोर्स नाही आहे. जे श्रीमंत लोक आहेत, गडगंज श्रीमंत आहेत, त्यांच्यासाठी कोर्स आहे. हा तू नाद सोडून दे, आपण कुठे नोकरी लागू. पण जेव्हा ते मला आठवतं लहानपणची कुसुमाग्रजांची कविता, सहज मिळे त्यात जीव तथा पावे, जे सुदूर जे असाजते ते मन धावे. आणि त्यातून दुसरे पण मला शब्द वापरले पंचगण मास्तरांचे, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. आणि त्याच्याकडून म्हटलं नाही आपण CA करायचं. आणि ते झालं आर्टिकल्स करता करता म्हणजे बी कॉम चालू, CA पण समजून झालं. त्या CAच्या आर्टिकलशिपमध्ये माझ्या चांगल्या ओळखी झाल्या. पार्श्वगायक मुकेश याचं इन्कम टॅक्सचं काम करायचं मला चंद्रबारी. शिवसेनेचे माजी आमदार सुधीर जोशी, नगरसेवक BJPचे तेव्हाच्या जनसंघाचे एकमेव नगरसेवक मधुमंत्री यांचं काम करायचं मला परत संधी मिळाली. पार्लाची जी आता नावावर आली विद्यानिधी, त्याचं इनिशियल ऑडिट मी केलेलं आहे सुरुवातीच्या पिरियडचं. असे मोठी कामं मिळत गेली, मोठमोठ्या कामाचा अनुभव मिळाला आहे. पण मग तुम्ही सुरुवात कुठे केली? तुमच्या घरातच केलं? तेव्हा कसं होतं? एक मिनिट, आता हे CA होईल पण माझा सगळा हा टेस्ट आहे. माझी CAची फायनल एक्झाम आणि रिझल्ट या दरम्यान एक आमचं छोटंसं मंडळ होतं. त्या मंडळाने प्रमोद नवराचे 8 दिवसाची व्याख्यान मला ठेवली होती. लोकांना आम्हाला वेळे येतात, 8 दिवस एकच म्हणतात, काय ऐकायचं. पण तुम्हाला सांगू, असा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेवटच्या दिवशी आमचं ती गच्ची तर फुल झालीच, पण खाली पण सगळे खूप होते. आणि नवरकारांनी पहिल्याच दिवशी सांगितलं, शेवटल्या दिवशी शिवसेनेत सगळे मातबर मंडळी घेणार आहे, तुम्ही तयारी करा. आणि खरंच शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंकडून सगळे इथे हजेरी लागले. सगळं झालं, नवरकारांचं व्याख्यान झालं आणि या सगळ्या मुलांनी मला पुढे उभं केलं, आभाराचं प्रदर्शन करा. 450 लोकांचा माव स्टेजवरती नवलकर बाळासाहेब ठाकरेंचे मान्यवर मंडळी, प्रिन्सिपल महाडिक, वामनराव, मनोहर जोशी, श्रीधर जोशी, ही सगळी स्टेजवरची मंडळी बघायला तत्व बघायला. पण मी धीर करून सगळं माझं आभार भाषण केलं. आणि हेही म्हटलं की या सगळ्या मंडळींना आम्ही प्रत्यक्ष न भेटत असतं ते आमच्याकडे आले, ते आम्हाला आशीर्वाद मी समजतो आणि असं म्हणून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं. असा जो माझा तो तेव्हाचा अनुभव. त्यानंतर मग CA पास झाल्यानंतर मग तर समजलं आता या विषयामध्ये आपण क्लायंटकडे जाऊ शकत नाही, टॅक्सेशनकडे पण नाही. आपण आपला पेअर कम्फर्टेबल झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर माझं सायमल्टेनियसली इन्कमही वाढलेलं होतं आणि मी अफोर्ड करू शकत होतो. मग तेव्हापासून मी शर्ट पॅन्ट बूट वापरायला सुरुवात केली. असं माझं CA पर्यंतचा प्रवास झाला. बरोबर. CA झाल्यानंतर सुरुवातीची 2-4 वर्ष ऑफिस तर घेऊ शकत नव्हतं, घरातच प्रॅक्टिस करायला लागली. बरं, घरात आमचा फक्त 400 स्क्वेअर फुटाचा ब्लॉक आणि घरामध्ये जो आम्ही 8 माणसं. व्हायचं कसं? थोडी पार्टी आली की मला घरात बोलवता येत नसेल, मग जेण्यात जाऊन त्यांच्याकडून काम समजून घ्यायचं आणि त्यांच्याकडेच जाऊन कामं करायची. अशापर्यंत 3-3.5 वर्ष काढले. मग ते आता मग नंतर मग वाटायला आता आपल्याला जागा पाहिजेच. मी कांदिवली शिफ्ट झालो आणि कांदिवली शिफ्ट झाल्यानंतर मग माझा
प्रॅक्टिस हळूहळू वाढते. वाढायला पाहिजे. आता आमच्या या प्रॅक्टिसमध्ये हं. आम्हाला पब्लिसिटी करायला बॅन आहे. हं. आम्ही कुठे ॲडव्हर्टाईज करू शकत नाही. माऊथचं पब्लिसिटी हं. जो काही होईल तोच. तेवढंच. तर तर त्यासाठी आपल्या क्लायंटला जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस द्यावी हे मी माझं वेगळं ठरवलं. हं. म्हणजे एक क्लायंट आणखी 4 लोकांना सांगतो माझ्याकडे पाठवतो. बरोबर. अशा प्रकारे माझी प्रॅक्टिस वाढत गेली. आता तुम्हाला योगावरची गोष्ट सांगतो. हं. आमच्या समोरच्या चाळीत राहणारा एक मुलगा हं. माझ्या एका पार्टीच्या थ्रू माझ्याकडे आला. हं. मग बोलता बोलता विषय निघाला. हं. तो म्हणाला मी पार्ल्यातलं. मी म्हटलं मी पण पार्ल्यातलं. तू कुठे राहायचंस? त्या चाळीचं नाव सांगितलं. अरे ही तर आमच्या समोरची चाळ. हं. काय का तुम्हाला नॅचरल रेस्टमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही आमच्याकडे यायचंच गणपतीला. हं. असे ते पृथ्वी गोल आहे म्हणतात ती अशी. बरोबर. आता प्रॅक्टिसच्या दरम्यान आपण ठरवतो हं. ही जी आपण प्रॅक्टिस करतो आहे लोकांना आणि मी प्रिन्सिपल ठेवलं होतं. हं. फार मोठे क्लायंट जमा करायचे नाही. आपले मिडियम काम आटोक्यात राहिलं पाहिजे. मी स्वतः मेहनत करून ते सगळं काम कंट्रोल करू शकलो पाहिजे अशा प्रकारची प्रॅक्टिस ठेवायची. त्यामुळे मी सगळ्या मिडल आणि स्मॉल युनिटवरतीच करतो. सुरुवातीच्या मुदतीमध्ये माझ्याकडे इंजिनिअरिंग वर्कशॉप बरीच होती. 30-40 वर्षात. आता इंजिनिअरिंग वर्कशॉप ते त्यांच्या डेव्हलपसाठी प्रयत्न करणार. ती जशी डेव्हलप होतं तसं माझी प्रॅक्टिस डेव्हलप होती. आणि त्यांना चांगली सर्व्हिस दिली आणखी ते 4 लोकांनी सांगायचं. अशा प्रकारे माझी प्रॅक्टिस वाढायची. आता या सगळ्या प्रॅक्टिसच्या दरम्यान मी प्रिन्सिपल ठेवत होतो. कोणालाही सेल टॅक्स इन्कम टॅक्सला जायला लागता कामा नये. ही सर्व्हिस आपण द्यायची. आणि ती सर्व्हिस मी सगळ्यांना वेळच्या वेळी देत होतो. आणि ती सर्व्हिस वेळच्या वेळी दिल्यामुळे त्या सगळ्या माझ्या प्रॅक्टिसच्या पिरियडमध्ये माझ्या एकाही पार्टीकडे इन्कम टॅक्स रेट पडले नाही. कोणाचा बँक अटॅच झाला नाही. कोणाला काय पनिशमेंट झाली. त्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला हँडल करतो. खूप छान. आणि सगळ्या पार्टी माझ्याकडे होऊ शकतात. त्याचबरोबर मी कोणाला खोटी सर्टिफिकेट दिली नाही. त्यामुळे मला मॉनिटरी लॉस भरपूर झाला. पण मला मॉनिटरी लॉसपेक्षा मला माझं आर्थिक समाधान जास्त होतं. नक्कीच. आणि त्यात मला आनंद आहे. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पूर्णपणे समाधानी आहे. आणि माझ्याकडे व्हेरिएशन होतं. माझ्याकडे युनियन होत्या, कोऑपरेटिव्ह सोसायटीज होत्या, कॉर्पोरेट सेक्टर लिमिटेड होतं. म्हणजे IMP कंपनीच्या 10 सिस्टर कंपन्यांचं ऑडिट माझ्याकडे होतं. अशा प्रकारे माझी जी प्रॅक्टिस होती. आणि वयाच्या 18व्या वर्षापासून मी सतत 74 वर्षापर्यंत काम करत होतो. आणि हे सगळं करत असताना माझे दुसऱ्या ॲक्टिव्हिटी पण चालू होत्या. कोणत्या कोणत्या होत्या? नाटकं पाहणं, संगीताचे कार्यक्रम ऐकणं, ह्या नाही तर बाकीचे CA ते प्रॅक्टिस प्रॅक्टिस चांगले. आणि काय लहानपणी नाटकं भरपूर बघितलेली असेल ते आवड म्हणजे ती मी दाबून टाकू शकत नव्हतो. त्यामुळे जेव्हा कधी चांगली नाटकं आली की मी अवश्य जात होतो. आता सावरकरांची 2-3 चांगली नाटकं आली ती मी प्रकाशन बघितलं. आता लहानपणची जी प्रवासाची आवड होती निर्माण झालेली, लहानपणी मोठेपणी पण केली. लहानपणाची एक गोष्ट सांगायची राहिली. आमच्याच बिल्डिंगमध्ये खाली सुधारण व्हायचे. तेव्हा ते काहीतरी 4-4.5 वर्षाचे असेल. गणपतीच्या 5 दिवसाचा मुक्काम आमच्याकडेच असायचा. ती घरी फक्त जेवायला झोपायला जायची. बाकीची माझ्या खांद्यावर खेळे आणि ते छानपैकी तिने एन्जॉय केले गणपती उत्सव. नंतर मग सतत आता प्रॅक्टिसला तिथून पार्लरने शिफ्ट व्हायचं म्हटल्यानंतर मी सतत साली पार्लर सोडलं. आणि मग मी कांदिवलीत आलो. आणि तेव्हापासून मग माझा पार्लरशी कॉन्टॅक्ट कमी झाला. पण एक झालं, पार्लर सोडता मी लोक त्या ट्रेनमधून लाईफ मेंबरवरून बाहेर पडलो. तर त्याचे काय कार्यक्रम असतील तर मला अजून इन्व्हिटेशन येतात. आणि मी चाणक्यनगरमध्ये राहायचो तोपर्यंत मी दर त्रिपुरी पौर्णिमेला गाण्याच्या कार्यक्रमाला जात असे. तर तो कार्यक्रम 7 वाजता सुरू व्हायचा आणि साधारण 10 वाजता दरम्यान आटवायचा. आपलं नगरापासून जे स्टेशन जवळ असल्यामुळे ते परवडायचं. या सगळ्या प्रवासामध्ये
वडील रेल्वेत असल्यामुळे मला कार्ड पास मिळायचा हां आणि त्या कार्ड पासमुळे मला प्रवास खर्च अजिबात लागला नाही. हां त्या कार्ड पासमध्ये मी गोदावरी कॉलेजवर जाऊ शकत होतो. जात होता. आणि मग सीला गेल्यानंतर आम्हाला कन्सेशन पास मिळायला लागला. हं. ऑफिसकडून कन्सेशन फॉर्म भरून घ्यायचा, पास काढायचा. अशा प्रकारचे प्रवास झाले. बरोबर. आता आपण प्रॅक्टिस केली, पण शेवटी सगळं कम्प्युटर ठेवायला लागलं आणि कम्प्युटर शिकायचा 2-3चा प्रयत्न केला, पण काय मला जमलं नाही. बरोबर. आणि त्याचबरोबर पूर्वीसारखे सहकारी मिळेनात, हं. असिस्टंट मिळत नाही. त्यामुळे मग मी विचार केला की आता आपण थांबूया. थांबूया आणि त्याप्रमाणे मी 74 साली रिटायरमेंट घेतली. बरोबर. आता मला ना आता रिटायरमेंट घेताना सुद्धा माझा स्टाफ उघड्या रोडणार नाही याची मात्र मी काळजी घेतली. हां. आणि जो नवीन येणारा माणूस होता त्या माणसाचं इंट्रोडक्शन करणारा मी फंक्शन अरेंज केलं आणि जो 100-150 लोक फंक्शनला हजर होते आणि त्यातल्या 2-3 उत्स्फूर्त भाषण दिलं. त्यांचं म्हणणं आम्ही कोणी प्रोफेशनल रिटायर जायला पाहिलेलं नाही, बरोबर. आयुष्यात पहिल्यांदाच बघतो. आणि मी ठरवलं आता आपल्याला पुरी झालं. एकुलती एक मुलगी, ती चांगली वेल सेटेड आहे, settled. तिला आमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. बरोबर. आता आणखी कोणाला करता येईल, मेहनत करायची कमवायचं. कशाला बरोबर आहे. आणि डोक्यावरती टेन्शन कशाला बाळगायचं. पण टाईम बाउंड काम असल्यामुळे ते डोक्यावरती प्रेशर आहे. प्रेशर. हां आता मला मात्र तुमच्या लग्नाचा किस्सा ऐकायचा आहे, तो जरा सांगा. काय माझं लग्न झालं, प्रपोज मॅरेजच झालं. प्रपोजच झालं, पण मग मी काय ऐकलं. पण हां त्यात मात्र एक ट्विस्ट आहे. हां मग सांगाच ते सगळ्यांना मजा आता वाटली काय? ऐकायला. तिची काकी, हां ती माझी मावशी. हां आता त्या मावशींच्या थ्रू मला प्रपोज झालं. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, आम्ही होकार कळवला, त्यांच्याकडून होकार आला. हं. आणि त्यावेळेला फोन देऊन काही नव्हते. हं. 4-5 दिवस गेले आणि मला वाटलं आपण जाऊन भेटावं, हां. काहीतरी इतकी बोलावं आवडली होती. असं म्हणून मी गेलो त्यांच्याकडे. वडिलांनी बोलवलं, पण वातावरण जरा मला निराळ वाटलं. हं. ते बसायला सांगितलं, पाणी बिणी आणून दिलं आणि मग सांगितलं ना आम्ही आमचा निरोप तुमच्या मावशींकडे दिला आहे, हं. तुम्ही जाऊन भेटता का त्यांना. हं. तर मावशी तिथेच जवळ मालाडमध्ये होती राहायला. हं. तर तिथून निघालो, मावशीकडे गेलो. हं. मावशींच्या गडबड झाली, त्यांनी नाही म्हणून बोलवलं. हं. तर म्हटलं असं कसं काय आधी होकार आला, आता नाही कसं. हं. त्याच्यामुळे काय कुठे ते काहीतरी गैरसमज झाला असं वाटतं. हं. म्हणलं मावशी तू येते का माझ्याबरोबर, मग तिच्याशी बोलायचं, हं. घरच्याशी नाही, मी तिच्याशीच बोलायचं. तर पण येते की आम्ही गेलो होतो की त्यांच्याकडे. तर मावशीने सांगितलं याला तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे, चालेल का तुम्हाला. तर ती काय हरकत नाही, आमची काही हरकत नाही. मावशी त्यांच्या शेवटच्या खोली घेऊन गेले. ते छानपैकी झोपाळा होता, मी झोपाळ्यावर बसलो, ती समोर बेडवरती बसलो. आणि मी सारखं विचार तू मला कारण तू सांग ना, तू मला का नाही म्हणालास, तू सांग. आणि त्या प्रकारचे समजायचा प्रयत्न करा. असं जो 1.5-2 तास झाले. दरम्यान ती आई चहा घेऊन आली, चहा घेतला आम्ही. ती होऊ नाही करतो काही बोलले नाही. मग काय माझ्या बडबडीला कंटाळून का तिला मी सांगतो ते पटलं म्हणून ती म्हणत हळूच कर खूप उठले, बरं चालेल. चालेल. तेव्हा तुमचा जीव भांड्यात पडला असेल. वाटलं. आणि तसं आम्ही बाहेर आलो बरोबर. आणि सांगितलं नाही आमचं सगळं जुळतं आहे, काय काळजी नाही. हं. आणि मग ते सगळं मार्गी लागलं. बरोबर. काका तुम्ही इतकं 80 वर्षाचं आयुष्य चांगलं जगलात, मग लोकांना तुम्ही हे आयुष्य कसं काढावं, काय काय करावं, ह्याच्याबद्दल काही सांगाल का? आवडेल ऐकायला. प्रत्येकाने आपल्या कपॅसिटीप्रमाणे आवश्यक तो व्यायाम अवश्य घ्यावा हं. आणि त्याचबरोबर प्रत्येकाने सक्रिय राहावं. सगळ्यांनी एकमेकांशी मिळून मिसळून राहावं, हेवे द्यावे ठेवू नये हं. आणि शांतपणाने जीवन जगावं. जीवन हे एकदाच मिळतं. बरोबर. चांगल्यापैकी आनंदाने घालवलं पाहिजे प्रत्येकाने. आणि आपली अखेर अशीच हिंडता फिरता हसता बोलता व्हायला पाहिजे. अंथरुणात पडून आपली बरोबर. अखेर होऊ अगदी नये. प्रत्येकाची हीच इच्छा असते ना. हं. म्हणजे लोकांनी असं म्हणून हा कधी जातो हा कधी जातो ह्याची वाट बघू नये. अशी वाट बघू नये. बरोबर. तीच नक्कीच. माझी ईश्वराकडे प्रार्थना. नक्कीच. छानच आहे. हं. आता प्रेक्षक हो, तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच आहे की काकांचं जीवन लहानपणापासून कसं गेलं, त्यांना असलेली व्यायामाची आवड, त्यांनी केलेलं समाजाकरताचं काम
त्यांनी त्यांच्या CAच्यामध्येही अतिशय ते व्यवस्थितपणे राहिले. आता जे काय आपण बघतो की लोकांनी खोटीही सर्टिफिकेट दिली जातात किंवा काहीही केलं जातं, तसं काकांनी कधीच केलं नाही आहे. ते स्वतःच्या मताशी प्रामाणिक राहिले, स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहिले आणि आता त्यांनी आपल्याला सल्ला दिलेलाच आहे की तुम्ही सतत कामात राहा आणि म्हणजे तुमचं आरोग्य निरोगी राहील. आणि असंच मला वाटतं की आता आपण इथे थांबावं, काका निरोप घ्यायची आता वेळ आलेली आहे. तर मला वाटतं आता मी तुम्हाला असं सांगेन की वसंतात येतो फुलांना बहार, फांद्याच होतात त्यांचाच आधार. वा, तुम्ही मुलाखत द्यायला झालात तयार म्हणून मानलेच पाहिजेत तुमचे आभार. धन्यवाद नमस्कार. धन्यवाद धन्यवाद.